हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मी आले होते म्हणजे माठ घेण्यासाठी, आणि ह्यावेळेस ना मी वेगळाच माठ घेणार होती. उन्हाळा चालू झाला आहे त्याच्यामुळे फ्रीजमधलं पाणी काही पिऊ नाही वाटत आहे, कारण ते खूप थंड होतं आणि माठातलं प्यायला म्हणजे पाणी प्यायला ना खूप मज्जा येते त्याच्यामुळे, आणि छान पण वाटतं ते प्यायला असं थोडंसं. तर मी माठ हा घेणार होते, त्याच्यामुळे मी चेक करत होते आणि मी त्यांना विचारून घेतलं की काही म्हणजे फुटलेलं वगैरे असेल तर रिटर्न देता का. तर ते म्हणले ठीक आहे, जर तुमच्याकडून काही झालं तर नाही देणार, फक्त गळत वगैरे असला तर आम्ही देईल. मग मी घेऊन गेले. नंतर त्याला रात्रभर भरून ठेवायचं होतं पाण्याने, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घेतला. म्हणजे असं पाण्यानेच फक्त धुवून घेतला, कारण की जेव्हा पाणी म्हणजे आपलं चांगलं भरायचं असतं ना तेव्हा परत तो धुवून घ्यायचा आहे. मग मी त्याला भिजवला पाण्याने आणि स्वच्छ आतून वगैरे असाच धुवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप दिवसापासून ना मला हा माठ घ्यायचा होता अशा डिझाईनचा, कारण मला खूप आवडत होता. पण मी तो काळा वगैरे मला माहीत नव्हतं त्याच्यात पाणी थंड होतं का नाही, त्याच्यामुळे मी ती काळा वगैरे घेत होते. पण मला तो नको वाटला, म्हणून ह्यावेळेस मला हा घ्यायचा होता. हा थोडासा महाग असतो त्याच्यापेक्षा, म्हणजे 50 रुपये किंवा 100 रुपयांनी. मला हा खूप क्यूट वाटला म्हणून मी आणला. आणि नंतर त्यांच्याकडून मी एक झाकण पण आणलं होतं. तर हे थोडंसं त्याचं ना वरचा म्हणजे कलर का काय माहिती ते काय लावतात, पण ते गेलं होतं त्याच्यामुळे त्यांनी मला दिलं होतं ते झाकण, कारण ह्या माठला झाकण नव्हतं असे ते बोलले. दुसरे जे कलरचे माठ असतात ना त्याला असतं झाकण, पण ह्याला नव्हतं. तर मग नंतर मी असा फुल भरला आणि रात्रभर मी आता ठेवणार आहे, कारण माझं सगळं आवरलं होतं, जेवण भांडे वगैरे सगळं. आणि मग आम्ही बाहेर गेलतो तर ते उघडं होतं दुकान, म्हणून मी तिथून माठ घेतला. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.